आज सगळ्यांना यश हवं आहे, पण कुणालाच रोज प्रयत्न करायची सवय नाही आहे. आज मेहनत, उद्या सुट्टी, मग म्हणतात नशीब नाही आहे. पण इतिहासात एक नाव आहे ज्याने आपल्याला शिकवलं, मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या सातत्यातून जन्माला येतं. आजची स्टोरी आहे सातत्याच्या ताकदीची आणि त्या माणसाची ज्याने सातत्यावर साम्राज्य उभं केलं. शिवनेरी किल्ल्यावर एक लहान मुलगा खेळत होता. हातात लाकडी तलवार, डोळ्यात स्वप्न आणि मनात एक विचार, आपलं राज्य असायला हवं, स्वराज्य. तो मुलगा म्हणजे शिवाजी. तेव्हा ना मोठं सैन्य होतं, ना अफाट संपत्ती, ना राजसिंहासन, पण जे होतं ते फार मोलाचं होतं. शिवाजी महाराज रोज पहाटे उठायचे, रोज शरीर मजबूत करायचे, रोज शस्त्रविद्या शिकायचे, रोज किल्ल्यांची माहिती घ्यायचे. कोणी विचारलं असतं इतका रोज रोज कशाला, तर उत्तर एकच होतं, कारण स्वराज्य स्वप्न नाही, ते साध्य करायचं ध्येय आहे. अनेकदा अपयश आलं, कधी माणसं कमी पडली, कधी विश्वासघात झाला, पण महाराज थांबले नाहीत. एक किल्ला जिंकला, मग दुसरा, मग तिसरा. कुणालाही वाटलं नव्हतं की हा तरुण एवढा मोठा काम करेल. पण एक गोष्ट लोक विसरले, महाराज एक दिवस नाही, दररोज तयारी करत होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, शिवाजी महाराज अचानक महान झाले नाहीत. ते रोज स्वतःला घडवत होते. रोज थोडं जास्त शिकलो, रोज थोडं जास्त धाडस केलं, रोज थोडं जास्त जबाबदारी घेतली. म्हणूनच आजही त्यांचं नाव इतिहासात अजरामर आहे. सातत्याशिवाय प्रतिभा थकते, सातत्याशिवाय मेहनत अर्धवट राहते. तुम्ही आज अभ्यास करता, उद्या सोडता, मग पुन्हा सुरू करता. यश गोंधळात खरंच गंभीर आहे का? मग जर तुम्ही रोज थोडंसं का होईना सातत्य ठेवलं, तर यश स्वतः चालत येईल. शिवाजी महाराज आपल्याला सांगतात, मोठं स्वप्न पहा, पण त्यासाठी रोज काम करा. जर ही स्टोरी तुमच्या मनात उतरली असेल, जर तुम्ही ठरवलं असेल आजपासून सातत्य ठेवायचं, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी सातत्य सोडणार नाही. कारण सातत्य ठेवलं तरच स्वप्नांना दिशा मिळते.